चला तर मग आज आपण दुधी भोपळा आणि मिक्स डाळीपासून छान असे थालीपीठ बनवणार आहोत, म्हणजे धपाट्या थालीपीठ काही म्हणा। आणि चला तर मग आता आपण सुरुवात करूया। त्या अगोदर पहा आमच्या इकडचं वातावरण हे मी नेहमीच दाखवते, पण खरंच खूप भयंकर असं पाऊस पडत होता, पूरही येऊन गेला। आज थोडा कुठं पूर म्हणजे हे झालेला आहे, शांत थांबलेला आहे पाऊस, पण वादळ आणि वारं तसंच आहे। आणि आदल्या दिवशी रात्री आपण सर्वच मिक्स डाळी इथे घ्यायच्या आहेत, तूर डाळ, उडीद, मुगाची डाळ आणि मसूर डाळ आणि थोडंसं 1-2 चमचा तांदूळ इथे वापरायचा आहे। आणि इथे चना डाळ ही आपण वापरू शकतो। असे 4-5 डाळी एकत्र मिक्स करून रात्रभरासाठी भिजवत घालायचा। अगोदर याला स्वच्छ मी 2 ते 3 वेळा डाळी धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग त्याला पाण्यामध्ये रात्रभर आपल्याला भिजवत ठेवायचं आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन आपल्याला याचे थालीपीठ बनवता येतील। इथं भोपळ्याची साल मी काढून घेतलेली आहे, अर्धा भोपळा आणि 1.5 वाटीचं हे प्रमाण आहे डाळींचं सर्व मिळून। हिरवी मिरची आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आहेत मुद्दाम, आणि कढीपत्ता, थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट, चवीसाठी मीठ, आणि इकडे जे वाटीत आहे ते कॉर्नफ्लावर आहे। कॉर्नफ्लावरमुळे एक वेगळाच टेक्स्चर पण येतो आणि टेस्ट तर खूप छान लागते, एकदम क्रिस्पी होण्यास मदत होते। इथं भोपळा आता मी चिरून बारीक बारीक त्याच्या फोडी करून मिक्सरला टाकलेला आहे। त्या अगोदर मिक्सरला ते खाली टाकायचं, त्यानंतर हिरव्या मिरच्या, तसंच कढीपत्ता आणि कोथिंबीरीच्या ज्या काड्या आपण घेतल्या होत्या त्या, अख्खी कोथिंबीर घेऊ शकता, पण काड्या पण वाया जाऊ देऊ नये म्हणून काड्या मी घेतलेल्या आहेत। आणि इथं ते डाळ आणि थोडेसे जिरे पण टाकलेले आहे त्याच्यामध्येच, आणि मिक्सरमध्येच मी मीठही टाकलेलं आहे, आणि असं एकदम बारीक स्मूथ त्याची पेस्ट करून घ्यायची। आणि येथे एकही थेंब आपण पाण्याचा वापर केलेला नाही, कारण त्याला पाणी लागतच नाही, भोपळ्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे पाणी टाकायची काहीच गरज नाही। जर तुम्हाला पातळ हवा असेल, गरज वाटली तरच पाणी टाकायचं। कॉर्नफ्लॉवरच्या पीठ म्हणजे मिक्स केल्यानंतरही आपल्याला पाण्याची गरज लागत नाही, मी तर 1 थेंब सुद्धा पाणी वापरलेलं नाही, म्हणून म्हणजे पाण्याची सहसा गरजच नाही। जर पाणी टाकलं तर ते वेगळंच टेस्ट येईल त्याची, म्हणून पाणी टाकू नका, शक्यतो तर गरजच लागत नाही। असं छान पीठ मग व्यवस्थित झालेलं आहे, आणि याला आता थोडा वेळ झाकून ठेवू। वेळ असेल तर 1-1.5 तास झाकून ठेवा, नसेल तर लगेच बनवलं तरी चालतं। इथे मी 2 तासाच्या नंतरनं बनवत आहे। आणि आता थालीपीठ बनविण्यासाठी मी तर स्वच्छ सुती कापड घेतलेला आहे, चौकोनी असा कट करून घ्यायचा, आणि असेल तर रुमालही स्वच्छ असेल नवीन तर तेही वापरू शकतो। आणि असं थालीपीठ बनविण्यासाठी आपण जर छोटासा एक गोळा घ्यायचा आणि हाताला उगून नावासाठी पाणी लावायचं, म्हणजे आपलं पीठ जे आहे ते हाताला चिपकू नये म्हणून। आणि इथं हवे तेवढे म्हणजे छोटे मोठे कसेही तुम्हाला जसे आवडतील तसे थालीपीठ थापटून घ्या, व्यवस्थित छान थापटून घ्यायचं, म्हणजे ते हे होतं। आणि थोडंसं हे फक्त डाळी आहे, त्याच्यामध्ये आपण कुठलंच पीठ वापरलेलं नाही, त्याच्यामुळे हे थोडंसं म्हणजे व्यवस्थित होत नाही, जसं इतर थालीपीठ होतं तसं, पण होतं परफेक्ट, थालीपीठ बनतात, पण थोडंसं कष्ट लागतं याला थापण्यासाठी। असं मस्त थापून घ्यायचं, काही नाही, एकदम इझी होऊन जातं। आणि त्यानंतर थोडीशी तीळ टाका त्याच्यावरती, तीळही खूप म्हणजे पचनासाठी छान असतात, आणि त्याच्यातून आपल्याला प्रोटीनही भेटतं तिळेपासून, त्याच्यामुळे तीळ टाकणं हे म्हणजे टेस्टही लागतं आणि छानही लागतं। इथं माझ्या मुलांनी होल साईडला केलं होतं, मी ते आता मधोमध करून घेते। आणि मस्त असे थालीपीठ खमंग भाजून घ्या, भाजते वेळेसही थोडंसं संयमाने भाजायचं, म्हणजे खमंग भाजल्यानंतरच ते आतूनही छान खमंग क्रिस्पी भाजलं जातं। आणि असे थालीपीठ आता भाजून तयार आहेत, पाहू शकता मस्त भाजलेले आहेत इकडं। आणि इकडे एक तुम्हाला मी अजून एक सोपी पद्धत दाखवते, ते म्हणजे डायरेक्ट तव्यावरतीच आपल्याला हे थालीपीठ पण थापता येतात बरं का। फक्त थोडंसं पीठ तव्याला चिटकलं ना की व्यवस्थित ते थापता येतं, पाणी किंवा तेलाचा वापर करूनही थापू शकतो,
म्हणजे चटके अजिबात बसणार नाहीत. असे छान छोटे छोटे थालीपीठ आपण थापून घेऊ शकतो. पाहू शकता इथे आता 2-3 मी थालीपीठ छान भाजून घेतलेले आहेत. आणि इकडं काजूची भाजी, म्हणजे कुठल्याही भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता. दही असेल तर दह्यासोबतही खायचं, म्हणजे दह्यातूनही आपल्याला प्रोटीन भेटतं आणि वेट लॉससाठी हे खूप म्हणजे छान ही रेसिपी आहे. पोटभरीची पण आहे आणि हे खाल्ल्यानंतर आपल्याला दिवसभर दुसरं काही खावं असंही वाटत नाही आणि एकदम हलकं फुलकं आपलं म्हणजे हे पण राहतं आणि मस्त वाटतं. एकदम छान अशी प्रोटीनयुक्त आणि त्याचबरोबर वेट लॉससाठी एक परफेक्ट. इकडे डोसे पण आपण बनवू शकतो बरं का. मी 2-3 प्रकारे तुम्हाला या रेसिपी म्हणजे एकाच पिठापासून बनवून दाखवलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. ही रेसिपी बनवून त्याचा आस्वाद नक्की घ्या.